मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 45 ते 51 पर्यंतचा अर्थात एक्सपर्ट ओपिनियन ह्या विषयावर ह्या टॉपिकवर अभ्यास करीत आहे. ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सेक्शन 45, सेक्शन 45A आणि 46 वरती माहिती दिलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 47 पासून ऑनवर्ड्स आता अभ्यास करूया. मित्रांनो, सेक्शन 47 आपण सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांच्यासाठी मी सांगत आहे, आणि स्वतः सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. तसेच माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये पाठवा किंवा मला व्हॉट्सअपवरती सुद्धा पाठवलं तरी चालतं. मित्रांनो, सेक्शन 47 काय म्हणतो? सेक्शन 47 जो आहे तो फक्त हँडरायटिंगच्या ओपिनियन बाबत म्हणत आहे. इथे एक्सपर्ट शब्द वापरलेला नाही याच्यामध्ये. अर्थात जेव्हा कोर्टाला आपलं असं मत बनवायचं असतं की हा एक डॉक्युमेंट म्हणजे जो एक डॉक्युमेंट आहे कोर्टासमोर, तो डॉक्युमेंट कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे किंवा सही केलेली आहे. मग अशा वेळेला हा डॉक्युमेंट कोणत्या व्यक्तीने लिहिला आहे किंवा सही केलेली आहे, अशा पॉईंटवरती कोणत्या व्यक्तीचं मत कोर्टाला उपयोगी पडेल, तर अशा व्यक्तीचं मत कोर्टाला उपयोगी पडेल ज्याच्या समोर हा डॉक्युमेंट लिहिलेला आहे किंवा ज्याच्या समोर ह्या डॉक्युमेंटवर सही केलेली आहे. एवढंच ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. आणि असा जो व्यक्ती आहे ज्याला हे माहीत आहे की हा डॉक्युमेंट माझ्यासमोर लिहिलेला आहे किंवा ह्या डॉक्युमेंटवरची सही माझ्यासमोर झालेली आहे किंवा ह्या डॉक्युमेंटमध्ये जी सही आहे किंवा ह्या डॉक्युमेंटमध्ये जी रायटिंग आहे त्या रायटिंगला मी ओळखतो, असा म्हणणारा जो व्यक्ती आहे त्याचं जे ओपिनियन आहे ते कोर्टामध्ये रिलेव्हंट होणार आहे. एवढंच ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. आता ही सेक्शन हा जो सेक्शन आहे 47, त्याची जी बेअर भाषा आहे, बेअर ॲक्टची जी भाषा आहे ती अगदी सिंपल आहे. काय म्हटलेलं बघा, आणि ती भाषा मी अगदी बोर्डावरती 4 भागामध्ये विभागून लिहिलेली आहे. समजून घेण्यासारखी आहे, अगदी सोपी आहे. पहिला पॉईंट, वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन, म्हणजे जेव्हा कोर्टाला स्वतःचं असं मत बनवायचं आहे. कोणत्या पॉईंटवरती? ॲज टू द पर्सन by whom any document was written or signed. As to the person, any document was written or signed by any person. कोणी लिहिलेला हा डॉक्युमेंट किंवा कोणी याच्यावरती सही केलेली आहे, असं जर कोर्टाला आपलं मत बनवायचं असेल तर पुढे काय दिलंय? द ओपिनियन ऑफ एनी पर्सन, हा शब्द महत्वाचा आहे. एनी पर्सन, द ओपिनियन ऑफ एनी पर्सन acquainted with the handwriting of the person. जो व्यक्ती हँडरायटिंग बाबत एक्वाइंटेड आहे म्हणजे माहितगार आहे की ज्याच्या समोर अशी रायटिंग लिहिलेली आहे किंवा ज्याच्या समोर या डॉक्युमेंटवरती सही केलेली आहे आणि ज्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे, अशा व्यक्तीचा ओपिनियन कोर्टाला रिलेव्हंट होणार आहे. द ओपिनियन ऑफ एनी पर्सन एक्वाइंटेड विथ द हँडरायटिंग ऑफ द पर्सन बाय होम इट इज सपोज टू बी रिटन ऑर साइंड, दॅट इट वॉज और वॉज नॉट साइंड और नॉट रिटन. म्हणजे त्याच्यासमोर हा डॉक्युमेंट लिहिला आहे किंवा नाही लिहिलेला आहे. त्याच्यासमोर लिहिलेला असेल तर ठीक, त्याच्यासमोर सही केली असेल तर ठीक, त्याच्यासमोर लिहिलं नसेल तर ठीक. म्हणजे त्या व्यक्तीला ही गोष्ट जर माहिती असेल की ही पर्टिक्युलर जी रायटिंग आहे ह्या पर्टिक्युलर माणसाची आहे, मग अशा वेळेला त्या व्यक्तीला जर कोर्टात बोलवलं, त्याला जर रायटिंग दाखवली की ही रायटिंग त्याची आहे का, तो जर म्हटला हो येस तर ते रिलेव्हंट आहे. तो जर म्हटला नाही ह्या व्यक्तीची रायटिंग नाही आहे का, तर तो कारण देऊ शकतो की मी ह्या कारणामुळे ह्या माणसाची रायटिंग ओळखतो. मग अशा वेळेला ह्या व्यक्तीचं जे मत आहे ते कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे. एवढीच सेक्शन 47 ची भाषा आहे आणि ही बेअर ॲक्टचीच भाषा आहे. मी ही बोर्डावर लिहिलेली आहे. आता मित्रांनो, सेक्शन 47A काय म्हणतो? 47A जो आहे तो इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या बाबतीत आहे. अर्थात जेव्हा कोर्टाला आपलं मत बनवायचं ह्याच पद्धतीने, वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन, वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन ॲज टू द इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ऑफ एनी पर्सन. ही जे सिग्नेचर आहे ती इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहे आणि एखाद्या व्यक्तीची आहे किंवा नाही आहे असं जर कोर्टाला आपलं ओपिनियन बनवायचं असेल तर अशा वेळेला कोणत्या व्यक्तीचं मत आवश्यक आहे,
तो व्यक्ती ज्यांनी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट दिलेला आहे, म्हणजे हा व्यक्ती कोण आहे, तो गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे. बेरेटमध्ये जी भाषा आहे ती सिंपल आहे ना, ती अशीच लिहिलेली आहे. पहिला असंच म्हणायचं आहे, वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन ॲज टू द इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ऑफ एनी पर्सन, द ओपिनियन ऑफ द सर्टिफाईंग अथॉरिटी. आता कोणत्या व्यक्तीचं ओपिनियन इथं आवश्यक आहे किंवा रिलेव्हंट आहे, ओपिनियन ऑफ द सर्टिफाईंग अथॉरिटी. हा कोण आहे, विच हॅज इश्यूड द इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट, ज्याने इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट हे इश्यू केलेलं आहे, अशा व्यक्तीचं मत, अशा व्यक्तीचं ओपिनियन कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे. एवढंच सेक्शन 47A मध्ये म्हटलेलं आहे. सेक्शन 47 आणि सेक्शन 47A ह्या दोघांची भाषा सारखी आहे. फक्त 47A मध्ये जे शब्द वापरलेला आहे, सर्टिफाईंग अथॉरिटी शब्द वापरलेला आहे. इथे कोणाचं मत आवश्यक आहे, सेक्शन 47A मध्ये सर्टिफाईंग अथॉरिटी, त्यांनी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे, त्यांनी, त्याचं मत आवश्यक आहे. आणि 47 मध्ये काय आहे, ज्या व्यक्तीच्या समोर रायटिंग लिहिलेली आहे, ज्या व्यक्तीच्या समोर सही झालेली आहे, त्या व्यक्तीला जर कोर्टात बोलवलं तर त्याचं मत आवश्यक आहे, उपयोगी पडेल असं आहे. आता मी एक इलिस्ट्रेशन आपल्याला इथे देतो. हे थोडंसं मिटून घेतो मित्रांनो. समजा ए एक व्यक्ती आहे, बी एक व्यक्ती आहे. हे दोघंही व्यापारी आहेत. ए मुंबईमध्ये आहे, बी पुण्यामध्ये आहे. आणि उद्या कोर्टामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की ही रायटिंग म्हणजे ए ची आहे का नाही, ए ची रायटिंग आहे, अगर नाही, असा जर इश्यू कोर्टात समोर आला. आता इथे काय झालेलं आहे, बी ने ए ला पत्र लिहिलेलं आहे, बी ने ए ला पत्र लिहिले आणि ए ने पुन्हा त्याला रिप्लाय पण केलेला आहे, आणि एक नाही, असे बरेच पत्रव्यवहार त्यांच्या दरम्यान झालेले आहे. आता बी काय करतो, त्याचा एक सी व्यक्ती आहे, तो क्लार्क आहे. बी जेवढे पत्र ए कडनं येतात ते सगळे क्लार्कला देतो, सी ला देतो आणि त्याला सांगतो हे सगळे पत्र पाहून तू फाईल मध्ये लावून ठेव. तर सी काय करतो, जे ए चे पत्र आहेत, जे ए चे पत्र आहेत ते वेगळ्या फाईल मध्ये लावत असतो. शिवाय बी ने अजून एक डी नावाचा व्यक्ती ब्रोकर म्हणून अपॉइंट केलेला आहे. आणि बी काय करतो, आपले जेवढे ए कडनं आलेले पत्र आहेत ते सगळे डी ला देतो, त्याला सांगतो हे सगळं पत्र तू वाच आणि मला त्याच्यावरती ऍडवाइज कर. आता इथे बघा, ए ने जेवढे पत्र बी ला लिहिले ते सर्व पत्र बी सी ला देतो आणि डी ला देतो त्याची कॉपी. ह्या दोघांना ए ची जेवढी रायटिंग आहे माहित आहे. बी ए कडनं आलेले पत्र सी एका फाईल मध्ये लावतो, ए कडनं आलेले पत्र बी डी ला देतो आणि डी काय करतो, ते सगळं वाचून बी ला त्याच्यावरती ऍडवाइज करत असतो. आता कोर्टामध्ये असा जर प्रश्न निर्माण झाला की हे जे पत्र आहेत हे ए चे आहेत का नाही, ह्याच्यावरती जी रायटिंग ए ची आहे का नाही, ह्या पत्रावरती जी सही झालेली आहे ती ए ची आहे का नाही, अशा परिस्थितीमध्ये बी चं ओपिनियन, डी चं ओपिनियन आणि सी चं ओपिनियन, ह्या तिघांचं ओपिनियन, बी सी आणि डी, हे तिघांचं ओपिनियन कोर्टामध्ये रिलेव्हंट होणार आहे. जरी बी सी आणि डी ह्या तिघांनी ए ला पाहिलेलं नसेल, कारण ह्याच्याकडनं जे पत्र बी ला येतात ते प्रत्येक वेळेला पाहतो, त्याच्यानंतर तो सी ला देतो आणि तेच पत्र तो डी ला पण देतो. ह्या तिघांनी ती रायटिंग पाहिलेली आहे, सही पाहिलेली आहे. मग अशा वेळेला ह्या तिघांचं मत, बी सी आणि डी ह्या तिघांचं मत जे आहे ते ए च्या अगेन्स्ट मध्ये कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल. म्हणजे कोर्टामध्ये ते ह्यांचं जे ओपिनियन आहे ते रिलेव्हंट राहील. मित्रांनो, हा जो एक्झाम्पल आहे हा सेक्शन 47च्या खाली दिलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त जे पार्टीज आहेत ए आणि बी, इथं हा लंडनला दाखवलेला आहे आणि हा कलकत्त्याला दाखवलेला आहे. एवढंच फरक आहे. मी फक्त मुंबई आणि पुणे वापरलेला आहे. तर मित्रांनो, सेक्शन 47
आणि 47A आपल्याला आता समजलं असेल असं मी गृहीत धरतो. यानंतर आपण सेक्शन 48 पाहूया. मध्ये काय म्हटलेलं आहे? ओपिनियन ॲज टू एक्झिस्टन्स ऑफ राईट ऑर कस्टम्स व्हेन रिलेव्हंट. राईट म्हणजे आपल्याला माहिती आहे आणि कस्टम आपल्याला माहित आहे. आता परत त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची गरज नाही. सेक्शन 12 ते 16चा जो आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यात सुद्धा ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन, जेव्हा कोर्टाला असं ओपिनियन फॉर्म करायचं आहे, जसं मी सांगितलं, वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन ॲज टू द एक्झिस्टन्स ऑफ एनी जनरल कस्टम ऑर राईट. जनरल कस्टम म्हणजे जनरलचा अर्थ सार्वजनिक, जनरल कस्टम ऑर राईट असा जर ओपिनियन कोर्टाला फॉर्म करायचा असेल तर कोणत्या व्यक्तीचं ओपिनियन आवश्यक आहे किंवा कोणत्या व्यक्तीचं ओपिनियन रिलेव्हंट होईल? द ओपिनियन as to the existence of such custom or right of the persons who would be likely to know of its existence if it existed are relevant. अर्थात त्या व्यक्तीचं ओपिनियन रिलेव्हंट होईल ज्या व्यक्तीला अशा कस्टम्स, अशा राईट्स बाबत माहीत आहे, त्याला किंवा माहीत असण्याचं कारण असावं, अशा व्यक्तीचं ओपिनियन कस्टम्स आणि राईट्स, जनरल कस्टम्स आणि राईट्सच्या बाबतीत कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल. अर्थात एखाद्या गावामध्ये रस्त्यावरती कोणता वाद चाललेला असेल आणि एक व्यक्ती जर असं म्हणत असेल की हा रस्ता नाहीये, ही माझी प्रायव्हेट जागा आहे, आणि बाकीचे सर्व लोक जर असं म्हणत असतील की नाही इथून रस्ता आहे, तर अशा व्यक्तीचं ओपिनियन, ज्याला हे माहीत आहे की इथून जाण्या येण्याची वाट पूर्वीपासून आहे, मागील 50-60 वर्षापासून ह्या जागेवरनं लोक येतात जातात, मग अशा व्यक्तीचं ओपिनियन, ज्याला ही गोष्ट माहीत आहे, जो जुना आहे, त्याला ह्या गोष्टीचं माहीत असण्याचं कारण आहे की बऱ्याच वर्ष ही पाऊलवाट ही चालू आहे, मग अशा व्यक्तीचं मत कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल. एवढंच ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. जनरल राईट्स, जनरल कस्टम्स अँड राईट्स याबाबत हा सेक्शन आहे. त्यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 49 घेऊया. सेक्शन 49 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? युसेजेस अँड टिनेट्स. युसेजेस म्हणजे प्रथा आणि टिनेट्स म्हणजे तत्वप्रणाली. हा शब्द आपण समजून घ्या. सेक्शन 49 काय म्हणतो? सेक्शन 49 हेडिंग पहिले वाचतो. ओपिनियन ॲज टू युसेजेस, टिनेट्स एटसेट्रा वेन रिलेव्हंट. म्हणजे जी प्रथा आहे किंवा जी तत्वप्रणाली आहे त्या जी कोणती, ती केव्हा रिलेव्हंट होईल, त्याच्याबाबत जर ओपिनियन घ्यायचं असेल तर ते केव्हा रिलेव्हंट आहे. आता इथे बघा, त्याच्यात सुद्धा अशीच भाषा आहे. वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन. आता कुठल्या विषयावरती कोर्टाला आपले ओपिनियन फॉर्म करायचे? पहिले युसेजेस अँड टिनेट्स ऑफ एनी बॉडी ऑफ मेन ऑर फॅमिली ऑफ एनी बॉडी ऑफ मेन. बॉडी ऑफ मेन म्हणजे असे ग्रुप आहे, व्यक्तींचा ग्रुप आहे आणि त्यांच्या बाबतीत, त्यांचे समाज आहे एक समजा छोटासा, त्याच्या बाबतीत किंवा एखाद्या फॅमिली बाबत. सेकंड पॉईंट, द कॉन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नमेंट ऑफ एनी रिलिजियस ऑर चॅरिटेबल फाउंडेशन. एखादा गव्हर्नमेंट रिलिजियस असेल किंवा फॅमिली चॅरिटेबल फाउंडेशन असेल त्याच्या बाबतीत. थर्ड, द मिनिंग ऑफ वर्ड्स ऑर टर्म्स यूज इन पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट ऑर बाय पर्टिक्युलर क्लासेस ऑफ पीपल. एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा पर्टिक्युलर शब्द कोणत्या पद्धतीने, कोणत्या हेतूने वापरला जातो, त्याबाबत जर समजा कोर्टाला आपलं मत फॉर्म करायचं असेल तर अशा वेळेला कुठल्या व्यक्तीचं मत कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल? त्या व्यक्तीचं मत कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल ज्याला ह्या गोष्टी माहीत आहे. द ओपिनियन ऑफ पर्सन्स हॅव्हिंग स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज देअरऑन आर रिलेव्हंट. आता एक एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये देतो की बऱ्याच गावामध्ये एका शब्दाचा अर्थ वेगळा असतो आणि दुसऱ्या गावामध्ये गेले की त्या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला तिथे कोर्टामध्ये बोलावून त्याचं ओपिनियन घेतलं जाऊ शकतं की तुमच्या गावामध्ये ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, आणि दुसऱ्या गावातल्या व्यक्तीला बोलावून त्याच्याकडनं असं ओपिनियन घेतलं जाऊ शकतं की तुमच्या गावामध्ये या शब्दाचा अर्थ काय आहे. मग कोर्ट त्याच्यावरती काय निर्णय देईल हा नंतरचा भाग आहे.
म्हणजेच जी प्रथा आहे गावामध्ये, एखाद्या समाजामध्ये, एखाद्या फॅमिलीमध्ये, त्या समाजाची प्रथा किंवा त्या समाजाची तत्वप्रणाली किंवा जे चॅरिटेबल फाउंडेशन्स आहेत त्याच्या बाबतीत, किंवा एखाद्या गावामध्ये एखाद्या शब्दाचा कोणता अर्थ आहे, दुसऱ्या गावामध्ये त्या शब्दाचा काय अर्थ आहे, याबाबत जर कोर्टाला आपलं मत फॉर्म करायचं असेल तर अशा व्यक्तीचं मत कोर्टाला उपयोगी पडेल, ज्या व्यक्तीला असा स्पेशल नॉलेज आहे त्या व्यक्तीचं मत कोर्टामध्ये उपयोगी पडेल. एवढं सेक्शन 49 मध्ये म्हटलेलं आहे. तर सेक्शन 50 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे तो आपण पाहून घेऊ. ओपिनियन और रिलेशनशिप when relevant, when the court has to form an opinion, जेव्हा कोर्टाला असं ओपिनियन बनवायचं आहे ॲज टू द रिलेशनशिप ऑफ वन पर्सन टू अनदर, एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर काय नातं आहे याबाबत जर कोर्टाला आपलं ओपिनियन बनवायचं असेल, आपलं मत बनवायचं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्या व्यक्तीचं मत किंवा कुठल्या व्यक्तीचं ओपिनियन कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल, त्या व्यक्तीचं ओपिनियन किंवा त्या व्यक्तीचं मत रिलेव्हंट होईल ज्याला ह्या गोष्टी माहिती आहे, ज्याला ही फॅक्ट माहिती आहे की अमुक व्यक्तीचं नातं अमुक व्यक्तीबरोबर ह्या पद्धतीने आहे, असं आहे. हा ए आणि बी हे नवरा बायको आहे का नाही ह्याबाबतची माहिती एखाद्या पर्टिक्युलर माणसाला किंवा एखाद्या एजड व्यक्तीला माहिती असेल, या बाबतीत जो व्यक्ती ज्याला स्पेशल नॉलेज आहे त्या व्यक्तीचं मत कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल. आता पुढे घेऊया आपण. द ओपिनियन or expressed by conduct, the opinion or expressed by conduct as to the existence of such relationship, एखाद्या व्यक्तीचं ओपिनियन किंवा ते व्यक्ती आपल्या कंडक्टद्वारे असं दाखवित असतील की आमचं रिलेशन काय आहे, तर ते कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल. और एनी पर्सन हू ॲज अ मेंबर ऑफ द फॅमिली, आणि एखादा व्यक्ती जो एखाद्या ज्या फॅमिलीचा मेंबर असेल, और अदरवाइज किंवा अदरवाइज एरवी हॅज स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज ऑन द सब्जेक्ट इज रिलेव्हंट फॅक्ट, आणि त्याचं जे मत आहे ते कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल. आता याच्यामध्ये पुढे म्हटलेलं प्रोविजो दिलेलं आहे. प्रोव्हाइडेड दॅट सच ओपिनियन shall not be sufficient to prove a marriage in proceedings under the Indian Divorce Act 1869 or in prosecution under section 494, 495, 497 or 498 of the Indian Penal Code. अर्थात मित्रांनो पुढे इलुस्ट्रेशन सुद्धा दिलेले आहेत ह्या सेक्शन मध्ये, ते आपण एकदा पाहून घेऊ. द क्वेश्चन इज वेदर ए अँड बी वेर मॅरिड. कोर्टामध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे की ए आणि बी हे यांचे लग्न झालेलं आहे का नाही, असा प्रश्न कोर्टामध्ये निर्माण झालेला आहे. द फॅक्ट दॅट, आता पुढे काय म्हटले, द फॅक्ट दॅट दे वेर युजली रिसिव्ड अँड ट्रीटेड बाय द फ्रेंड्स ॲज हजबंड अँड वाईफ इज रिलेव्हंट, आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या नातेवाईकांनी ह्या दोघांना प्रत्येक वेळेला काय नवरा बायको म्हणून ट्रीट केलेलं आहे, आणि ह्यांनी सुद्धा त्यांची जी ट्रीट आहे ती मान्य केलेली आहे. मग अशा वेळेला हे जे बिहेवियर आहे आणि हे बाकीच्यांचं जे ओपिनियन आहे ते कोर्टामध्ये रिलेव्हंट होणार आहे. पुढे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे इलुस्ट्रेशन. द क्वेश्चन इज वेदर ए वॉज लिजिटिमेट सन ऑफ बी, आणि ए बीचा लिजिटिमेट सन आहे का नाही असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. द फॅक्ट दॅट ए वॉज ऑलवेज ट्रीटेड ॲज सच बाय द मेंबर्स ऑफ द फॅमिली इज रिलेव्हंट, आणि ए ह्या व्यक्तीला म्हणजे प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ए बीचा मुलगा आहे का नाही. आता ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी ए ह्या व्यक्तीला त्यांच्या घरच्या लोकांनी एला मुलगा म्हणून बीचा मुलगा म्हणून ट्रीट केलेला आहे का नाही. त्याला जर समजा असं नेहमी हा बीचा मुलगा आहे आणि बी कुठेही गेला आणि तो जर म्हटला नाही ए माझा मुलगा आहे असं जर त्यांनी मान्य केलं, सगळ्यांना सांगितलं, तर हे जे बिहेवियर आहे एक्सप्रेस्ड कंडक्ट म्हणजे कोर्टाला हे जे कंडक्ट आहे हे मान्य होईल आणि हे रिलेव्हंट आहे. एवढं सेक्शन 50 मध्ये सांगितलेलं आहे. आता शेवटचा जो सेक्शन आहे तो सेक्शन 45 पासून जे 50 पर्यंत जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये जे ओपिनियन दिलेलं आहेत, म्हणजे सेक्शन 45 पासून 50 पर्यंत जेवढे सेक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये जो एक्सपर्ट व्यक्ती किंवा जो व्यक्ती आपलं ओपिनियन मांडित असतो तर त्या व्यक्तीने त्या ओपिनियनसाठी आपलं कारण दिलं पाहिजे असं सेक्शन 51 मध्ये म्हटलेलं आहे. सेक्शन छोटा आहे परंतु त्याचा अर्थ वेगळा आहे.
Grounds of opinion when relevant. Whenever the opinion of any living person is relevant. जेव्हा एखाद्या जिवंत व्यक्तीचं ओपिनियन कोर्टामध्ये रिलेव्हंट होतो किंवा रिलेव्हंट आहे असं समजा. द ग्राउंड्स ऑन विच सच ओपिनियन इज बेस्ड आर ऑल्सो रिलेव्हंट. मग त्या व्यक्तीने आपलं जे ओपिनियन दिलेलं आहे ते ओपिनियन देताना ते ओपिनियन कशाच्या आधारे त्यांनी दिलेलं आहे, त्याला जे कारण म्हणायला पाहिजे ते कारण सुद्धा त्यांनी तिथे द्यायला पाहिजे असं ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. पुढे मित्रांनो, सेक्शन 51 इथं पूर्ण होतो, परंतु मी आपल्याला एक एक्झाम्पल देऊन आपल्याला इथे हा सेक्शन कन्क्लूड करील. समजा एका डॉक्टरने असं ओपिनियन दिलं की ए ह्या व्यक्तीचा मृत्यू आत्ता जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे इथून मागे 22 तास पूर्वी झालेला आहे. डॉक्टरने जर असं ओपिनियन दिलं की ह्या व्यक्तीचा मृत्यू 22 तास पूर्वी झालेला आहे, तर 22 तास पूर्वी होण्यामागे हे ज्यांनी ओपिनियन दिलेलं आहे डॉक्टरनी, ते ओपिनियनसाठी त्यांनी कोणतं कारण, त्यांनी कोणता आधार घेतलेला आहे, तो बेस त्याला ह्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहावा लागतो की बाबा ह्या कारणामुळे मी ह्या ओपिनियनवर आलेला आहे की हे जी बॉडी 22 तास अगोदर मेलेली आहे, ह्या बॉडीचा डेथ 22 तास अगोदर झालेला आहे, त्याला ही कारणं आहे असं त्या ओपिनियन बरोबर त्याला लिहायला पाहिजे. जर ओपिनियन लिहिलं गेलं नाही तर ते ओपिनियन मान्य होत नाही असं ह्या सेक्शनचा अर्थ आहे. मित्रांनो, आपण एक्सपर्ट ओपिनियन या विषयावर 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. पहिला व्हिडिओ पार्ट 1 ज्याला आपण म्हटलेला आहे तो सेक्शन 45, 45A आणि 46 वर आहे, आणि हा व्हिडिओ आतापर्यंतचा जो सेक्शन 47 पासून 51 पर्यंत आहे. आता मी आपल्यासाठी काही सायटेशन देत आहे. ते सायटेशन आपल्याला उपयोगी पडणारे आहेत म्हणून मी देत आहे. पहिला सायटेशन आहे तो असं म्हणतो की एक्सपर्ट ओपिनियन इज वीक एव्हिडन्स. एक्सपर्ट एव्हिडन्स इज वीक एव्हिडन्स. Weak evidence. And for the purpose of conviction, while conviction court has to corroborate other evidence. अर्थात एक्सपर्ट एव्हिडन्स जो आहे तो वीक एव्हिडन्स आहे, आणि जर समजा कोर्टाला कन्व्हिक्शन करायची वेळ आली तर कोर्टाने अदर एव्हिडन्स जे आहेत त्यांच्याबरोबर एक्सपर्ट एव्हिडन्सचा जो ओपिनियन आहे, एक्सपर्ट ओपिनियन जो आहे तो कॉरॉबरेट केला पाहिजे. हा सायटेशन आहे AIR 1996, सुप्रीम कोर्ट 2184. आणि पार्टींची नाव आहे S. गोपाल वर्सेस स्टेट. S. गोपाल वर्सेस स्टेट. यानंतर मित्रांनो मी आपल्याला दुसरा एक सायटेशन देतो. हा मी मिटून टाकतो आता. तो आहे DNA टेस्ट. या विषयावर आहे. यामध्ये पार्टींची नावं असं आहे दीपा विटा वर्सेस राणा ब्रोटो. दीपा विटा वर्सेस राणा
ब्रोटो. ह्यामध्ये मित्रांनो फॅक्ट मी आपल्याला असं सांगतो की DNA टेस्ट इज हायली रिलायबल. अर्थात द सायन्स ऑफ DNA हॅज रिच्ड टू इट्स पीक पॉईंट. पण ह्याच्यामध्ये कोर्टाने असं सांगितलं आहे की ज्यावेळेला DNA टेस्टची ऑर्डर केली जाते त्यावेळेला कोर्टाने खूप काळजी घेतली पाहिजे. मी आपल्याला एक्झाम्पल देऊन सांगणार आहे. समजा A आणि B. ए जेंट्स म्हणजे मेल आणि हे फिमेल. एचं आणि बीचं समजा इलिगल रिलेशन इलिसिट रिलेशन्स आहेत आणि त्यांच्या इलिसिट रिलेशनमुळं बी ही प्रेग्नंट आहे. आणि हिला एक मुलगा झालेला आहे, सन. आता पुढे जाऊन असा प्रश्न निर्माण झालेला आहे की सन जो आहे, हा जो एस आहे, याला आपण एस म्हणूया. ह्याची पॅरेंटल राईट्स जर डिसाईड करायचं झालं आणि इथे ए हा डिनाय करत आहे, ए डिनाय करतोय, काय म्हणतोय की माझं असं काही नाहीये, हा मुलगा माझा नाहीये. तर मग अशा परिस्थितीमध्ये DNA टेस्ट इज द बेस्ट सोल्युशन. DNA टेस्ट इज द बेस्ट सोल्युशन. काय म्हटलेलं याच्यामध्ये? DNA test is the only way to substantiate or dislodge allegation of infidelity. Infidelity means A जर आपला इनफिडेलिटीपणा दाखवत असेल, इनफिडेलिटी याचा अर्थ अप्रामाणिकपणा, लबाडी एक प्रकारची. जर ए असं म्हणत असेल मी या मुलाचा वडील नाही, तर अशा केसमध्ये कोर्टाने DNA टेस्टची जर ऑर्डर केली आणि जी DNA टेस्टची रिपोर्ट येईल ती हायली रिलायबल आहे, अशा केसमध्ये ऑर्डर करायला हरकत नाही. आता आपण ह्याचं उलट धरूया. समजा ही फिमेल आहे आणि हा हजबंड आहे, ह्यांचा एक मुलगा आहे, यस म्हणूया त्याला. आता ए जर असा डिनाय करत असेल की मी ह्याचा बाप नाही, तर अशा केसमध्ये कोर्टाने DNA टेस्टची ऑर्डर द्यायला पाहिजे का? नाही. नो DNA टेस्ट शॅल बी अलाउड. इथं पुढे अजूनही म्हटलेलं आहे, however DNA test should be avoided as it puts the legitimacy of a child at peril. अशा केसमध्ये ज्यावेळेला लग्न झालेलं आणि जर समजा ए डिनाय करत असेल की मी यसचा वडील नाहीये, तर अशा केसमध्ये DNA टेस्ट अलाउड नाही होणार. हे सायटेशन आहे ऑल इंडिया रिपोर्टर 2015 सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट. आणि पार्टींची नावं मी आपल्याला सांगितलेलं आहे. दीपा विटा वर्सेस राणा ब्रोटो. हे दोन सायटेशन जे आहे सेक्शन 45 वर खूप चांगले आहेत. यानंतर मित्रांनो मी पुढचं सायटेशन घेतो. सेक्शन 45A वरती सेल ऑफ ऑब्सिन आर्टिकल. सीडीज जे असतात म्हणजे अश्लील चित्रपटांच्या ज्या सीडीज आहेत त्या जप्त केल्या होत्या या केसमध्ये. आणि पोलिसांनी काय केलं, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्या वेळेला तुम्हाला कोर्टात पेश करायचं आहे, सादर करायचं आहे, तर त्याच्यामध्ये काय आपल्याला द्यायचं असतं, एक इलेक्ट्रॉनिक
एक्झामिनरचा रिपोर्ट असतो. इलेक्ट्रॉनिक एक्झामिनर चा रिपोर्ट मिसिंग आहे. या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक एक्झामिनरचा रिपोर्ट दिला गेला नव्हता, त्यामुळे कोर्टाने आरोपीला एक्विटल केलेलं आहे. आणि हे सायटेशन आहे 2016 क्रिमिनल लॉ जर्नल. क्रिमिनल लॉ जर्नल पेज नंबर 2467. पार्टींची नावं आहेत कोन्नाडम वर्सेस स्टेट, हे सेक्शन 45 वरती बेस्ट एक सायटेशन आहे. त्यानंतर आपण पुढचं घेऊया. ऑक्युलर एव्हिडन्स. ऑक्युलर एव्हिडन्स म्हणजे डोळ्यांनी पाहिलेला पुरावा आणि मेडिकल एव्हिडन्स हे दोन्ही जर डिफर करत असतील तर कोणता एव्हिडन्स घ्यावा असं कोर्टाने सांगितलेलं आहे. ज्यावेळेला डोळ्यांनी पाहिलेला पुरावा उपलब्ध आहे आणि मेडिकल एव्हिडन्स आहे, परंतु दोन्ही डिफर करत असेल तर डोळ्यांनी पाहिलेला पुरावा जो आहे तो रिलाय केला पाहिजे. हा सायटेशन आहे 2014 सुप्रीम कोर्ट. 2014 सुप्रीम कोर्ट 1298. याला सप्लिमेंटरी म्हणायचंय. आणि पार्टीची नाव आहे बस्तीराम वर्सेस स्टेट. यात असं म्हटलंय ऑक्युलर एव्हिडन्स अवेलेबल किंवा डिफर म्हणा. फ्रॉम मेडिकल एव्हिडन्स. अशा वेळेला ऑक्युलर एव्हिडन्स जो आहे डोळ्यांनी पाहिलेला जो पुरावा आहे त्याच्यावरती रिलाय करायचा आहे. रिलायबिलिटी should be given to ocular evidence. म्हणजे ज्यावेळेला डोळ्यांनी पाहिलेला पुरावा आणि मेडिकल एव्हिडन्स डिफर असेल तर डोळ्यांनी पाहिलेला पुरावा जास्त रिलायबल आहे. हा सेक्शन 46 वरती चांगला सायटेशन आहे. अजून एक मेडिकल एव्हिडन्स वरती मी आपल्याला सायटेशन देत आहे, हे मिटवतो. सेक्शन 46 वरतीच आहे तो पण. किशन वर्सेस स्टेट. दोन 2018 क्रिमिनल लॉ जर्नल 2451. यात असं म्हटलेलं आहे when medical evidence prove offense of rape, in case of offense of rape medical evidence is proved and all the witnesses, even prosecutrix, turned hostile. In that case court can rely on the medical evidence and conviction can be confirmed. Medical evidence prove in case of rape all witness
and prosecutrix turned hostile, but conviction confirmed. सर्व साक्षीदार विटनेस जेवढे सर्व साक्षीदार सर्व होस्टाईल झाले. एवढंच नाही तर जिच्यावर रेप झालेला आहे ती सुद्धा होस्टाईल झाली. परंतु मेडिकल एव्हिडन्स असा आला की रेप झालेला आहे, त्याच्यामध्ये प्रूव्ह झालं, तर कोर्टाने शिक्षा दिली, आरोपीला सोडलेलं नाही. हा झाला एक सेक्शन 46 वरचा चांगला सायटेशन. यानंतर मित्रांनो सेक्शन 47 वरती आपल्याला एक सायटेशन देतो आता. सेक्शन 47 हा सायटेशन आत्ता नवीन 2019 मध्ये आलेला आहे. 2019 ऑल सुप्रीम कोर्ट रिपोर्ट 2041. पार्टीचे नाव आहे चन्नाडी जलपट्टी रेड्डी. चन्नाडी जलपट्टी रेड्डी वर्सेस बदाम रेड्डी. यामध्ये फॅक्ट्स अशा होत्या की प्रतिवादीचा भाऊ जो आपल्या भावाच्या रायटिंगशी नेहमी निगडीत आहे, म्हणजे त्या रायटिंगशी ती रायटिंग त्याला माहीत आहे. ही इज अक्वाइंटेड विथ द रायटिंग ऑफ हिज ब्रदर. सो एव्हिडन्स ऑफ द ब्रदर ऑफ द डिफेंडंट इज रिलेव्हंट फॅक्ट इन दिस केस, असं याच्यात सांगितलेलं आहे. डिफेंडंट्स ब्रदर acquainted with writing of brother. Defendant's brother acquainted with the writing of the brother. So his evidence is relevant fact. लक्षात आलं. सेक्शन 47 वरती बेस्ट एव्हिडन्स आहे. त्याच्यामध्ये आपण एक्सपर्टला नाही बोलवत, त्या व्यक्तीला बोलवायचं जो व्यक्ती रायटिंगशी एक्वाइंटेड आहे. यानंतर सेक्शन 50 वरती आपल्याला एक सायटेशन देतो. सेक्शन 50 कशाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे? रिलेशन्स ऑफ द पार्टीज. या केसमध्ये मॅरेज कधी झालं याबाबत कोणताही पुरावा नाही. नो एव्हिडन्स ऑफ मॅरेज. Okay, no evidence in the form of document. No evidence in the form of document. Available. अर्थात लग्न कधी झालं याचा पुरावा नाही आणि कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही. मग कोणाचा एव्हिडन्स उपयोगी पडेल? जो व्यक्ती त्यांच्या रिलेशन्स बाबत एक्वाइंटेड आहे, माहितगार आहे. अर्थात ज्या वेळेला हे लोक बाय एक्सप्रेस कंडक्ट सोसायटीमध्ये वावरतात, त्यांचे जे वावरणं आहे, त्यांचं जे वागणं आहे लोकांनी पाहिलेलं असतं. मग त्या लोकांचं जे एव्हिडन्स आहे ते कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे. असे दिले. मॅरेज ऑफ द प्रूफ वेअर विटनेस टू द मॅरेज अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नॉट अवेलेबल. Information of those persons
इन्फॉर्मेशन ऑफ दोज पर्सन्स. Those persons. Information of those persons who had occasion to see conduct of the parties ज्यांनी ह्यांचं असा कंडक्ट पाहिलेलं आहे की हे नवरा बायको म्हणून इकडं सोसायटीमध्ये वावरतात, मग अशा लोकांचं जे एव्हिडन्स आहे ते एव्हिडन्स उपयोगी आहे, ते एव्हिडन्स रिलेव्हंट आहे असं ह्या सायटेशनमध्ये म्हटलं आहे. आणि ह्या सायटेशनचं जे सायटेशन आहे ते आहे 2009 वॉल्यूम 15. सुप्रीम कोर्ट केस पेज नंबर 184. पार्टीची नाव आहे M.Y. योगेंद्र वर्सेस लीलाम्मा. त्यानंतर पुढचं जे सायटेशन आहे ते सेक्शन 51 वरती आहे. सेक्शन 51. येस, त्याचं आहे ड्युटी ऑफ द एक्सपर्ट is to give opinion and reasons for his opinion along with all materials. Duty of the expert to give reason for his opinion. आणि हे सायटेशन आहे AI 2016. सुप्रीम कोर्ट 290. आणि पार्टींची नाव आहे प्रेम वर्सेस स्टेट. यानंतर मित्रांनो दुसरा एक सायटेशन मी आपल्याला देतो ह्याच्यामध्येच 1997 क्रिमिनल लॉ जर्नल. क्रिमिनल लॉ जर्नल 246 सुप्रीम कोर्ट. पार्टींची नाव आहे गोडा बारिश वर्सेस स्टेट. यात असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला कोर्टासमोर एक्सपर्ट ओपिनियन येतं, म्हणजे कोणताही एक्सपर्ट पर्सन आपलं ओपिनियन देतं, तर कोर्ट अशा वेळेला कोणतेही फेमस जे टेक्स्ट आहे, कोणतेही जे रिलायबल टेक्स्ट बुक आहे ते फॉलो करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये ह्या सायटेशनमध्ये असं म्हटलेलं आहे की क्रिमिनल केसमध्ये ज्यावेळेला डॉक्टरचं ओपिनियन येत असतं तर कोर्ट एखादा फेमस ऑथरचं पुस्तक वापरू शकतं आणि त्यांनी जे रिपोर्ट दिलेला आहे, कोणी एक्सपर्ट पर्सननी जे रिपोर्ट दिलेला आहे त्याचं जे ओपिनियन आहे त्या ओपिनियनला त्या टेक्स्ट बरोबर मॅच करू शकतात. हे कोर्ट स्वतःहून आपले पॉवर्स वापरू शकतात. हे या सायटेशनमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो आतापर्यंत आपण हे सायटेशन 51 वरती आहे. मित्रांनो आतापर्यंत आपण सेक्शन 45 पासून 51 पर्यंतचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि
एक्सपर्ट ओपिनियन हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. यानंतर आपला रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स ह्या चॅप्टरमधला शेवटचा टॉपिक अर्थात रिलेव्हन्सी ऑफ कॅरेक्टर हा टॉपिक बाकी राहिलेला आहे. त्याचे सेक्शन्स आहेत 52 ते 55. ते आपण लवकरच पूर्ण करू आणि लवकरच तो व्हिडिओ मी अपलोड करेल. आणि आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि आपल्याला विनंती करतो की दुसऱ्यांचाही फायदा होऊ द्या. आपण माझे हे व्हिडिओ आपल्या दुसऱ्या मित्रांनाही पाठवा, त्यांचा सुद्धा फायदा होईल. धन्यवाद.